जय गुरु. जय गुरु. आले विद्यार्थी लक्ष्मी तयारी, शुभांगी तयारी. आपण ते बघितलं होतं बरोबर. हो, 8 वाजले तर 9 वाजले. सलील क्लिनने. विलक्षणने झालं होतं ना आपण. हो हो, झालं. म्हणजे जलाच्या पाण्याचा प्रवाह आर्द्रतेने माझे सगळे पणजोबे किंवा स्वर्गाला जाऊ. गंगेच्या प्रवाहाने असं पण म्हणतात. क्लीन हा शब्द ना खास आर्द्रता याला असतं. अच्छा. ओलावा ज्याला आपण म्हणतो ना. हा हा शुष्कपणा वेगळं हे आर्द्रता किंवा ओलावा, ओलसरपणा. हा. अच्छा. ठीक आहे, वाचा. देयाच संततिर्देव नावसीदेत कुलञ्चनः इक्ष्वाकुणां कुले देव एष मे स्तुवरः परः. नाव हे सीदे. देव नावसीदेत, न अवसीदेत. अवसीदे. हा, न अवसीदेत. अवसीदेत म्हणजे गीतेमध्ये ना संपणे, अवसीद संपणं. हा, संपणं, म्हणजे संपणे, नाश होणे, संपणे. रसा तळाला जाणे. रसा तळाला जाणे. हा, हे देव इक्ष्वाकुणां कुले संततिः देया ताददर्थिचं न कुलम न अवसीदे एष मे परः वर असतो. म्हणजे हा दुसरा वर मागितला त्यांनी की हे देवा इक्ष्वाकुलांना संतती मिळव किंवा त्या देव आहे. द्या. देय म्हणजे हा, देणे आहे असं. देय म्हणजे देणे देणे. आहे. हा, आणि तसं आपण ते ते कर्तव्य, हा, तव्य, व्य प्रत्यय ना, हा, पठितव्य हो तसं हो हो, देय तसं. तस देया. आणि न कुलम न अवसिदेत म्हणजे कुल संपू नये. नाही, न कुलम नाही, ते नहा कुलम, अस्मान ना, आमचे कुल. हा, अस्मान नहा मधला नहा म्हणजे आमचे कुळ संपू नये. पराहा एषा वरा वर. असतो. हा, एषा हा माझा दुसरा वर आहे. पराहा म्हणजे दुसरा. दुसरा. समजलं? यात काही कोणाला अडचण आहे? अडचण बाकीच्या आहे का? कोणी आहेत ना? आहेत ना, नाही. दोघी जणी आहेत. होय, शुभांगी आहे, आणि कळलंय. हो हा. हो. ठीक आहे. 10वा श्लोक बघूया. वाचा पण शुभांगी ते. हो. उक्तवाच्य राजनं वाच्य नाही, ते सर्व वाक्यम लोक. आहे. वाक्यम आहे ते. उक्तवाक्यं हा, उक्तवाक्यांच राजानं. हा, बरोबर आहे. बरोबर. सर्व लोक पितामहः प्रत्युवाच शुभां वाणीं मधुराक्षरां. आता त्याचा तुम्ही अन्वय केलाय. सर्व लोक पितामहः उक्त वाक्यम राजानं शुभां मधुराक्षरां वाणी प्रत्युवाच. विशेषण आहेत ना, शुभाम, मधुराम, मधुरा. हो, मधुर गोड. मधुराक्षराम परत कसं काय, म्हणजे ते मला कळत नाही. मधुराक्षराम. ते मधुराम म्हणजे कानाला गोड. हा, आणि हा. मधुराक्षरा म्हणजे त्याची अक्षर सुद्धा गोड आहेत असं. अच्छा, हा, बरं. म्हणजे याची अक्षरही गोड आहेत आणि कानाला पण सुमधुर असं वाटतंय, असं का? मधुर, हा, म्हणजे ते मंजूळ आवाजात म्हटलेलं असणार असं. मधुराधिपती मधुरम. कसं आहे, काही वेळा अक्षर कठोर असतात पण बोलणाऱ्याचा आवाज गोड असतो. काही वेळा अक्षरातला अर्थ चांगला असतो पण बोलणाऱ्याचा स्वर एवढा. हा, बरोबर. दोन्ही. इथं दोन्ही आहे. आणि शुभा म्हणजे शुभपणा असं. चांगलं. कोण म्हणाल? म्हणजे काय पूर्ण नाही, शुभांगीताई पूर्ण अर्थ सांगा आता याचा. हो, मी त्याच बघत होते आता की सगळे जे पितामह आहेत
ते असं बोललेत राजाला सगळे असं नाही मला नाही नाही वाटतंय. सगळे नाही सगळे पिता सगळ्या लोकांचा पितामह. सर्व लोक सर्वांच अच्छा सर्व लोकांचे पितामह. हा. ब्रह्मदेव का? हो, हा हे म्हणजे ब्रह्मदेवाचंच मधुर सुरू आहे वाणी. ना. हम्म. हा हा हो हो हा ब्रह्मदेवच हम्म. पितामह म्हणजे ब्रह्मदेव. हा. राजाला मधुर अक्षर आणि मधुर वाणीने सांगत आहेत असं आहे का? हम्म. उक्त म्हणजे वाक्य. कसं आहे, ऐका ऐका इथे गंमत आहे जरा या हं, वाक्यामध्ये. हम्म. हं. सगळं आपल्याला त्याला काय चाललंय याचं उक्त वाक्यम राजानम. सी इथे ना हे द्विकर्मक क्रियापद वाच्य आहे. बर हा म्हणजे काय, एकतर तो कोणाला म्हणाला, राजाला म्हणाला. राजाला हा म्हणाला. हा हा म्हणून म्हणून राजाला. आणि हं. आणि कुठल्या राजाला, तर जो आत्ता जे वाक्य बोललेलं आहे अशा राजाला. अच्छा उक्त वाक्यम. हा उक्त वाक्यम राजानम, हे उक्त वाक्यम हे राजाचं विशेषण आहे म्हणून ते पण द्वितीयत अच्छा घेते. हा कोणाला बर बोलला, राजाला म्हणा. हम्म. आता राजाला काय म्हणा. बोल हा आता काय बोलला ते पण कर्मात. शुभाम हो मधुराम मधुराक्षराम वाणी. त्यामुळे इथं मधुराक्षरा. उक्त वाक्यम राजानम हा एक कर्म झालं, म्हणजे द्वितीयाचा हं. एक ग्रुप झाला. आणि शुभाम मधुराम मधुराक्षराम वाणी हा दुसरा ग्रुप झाला. समजलं? हो हा हं. म्हणजे ज्याला आपण बर द्विकर्मक क्रियापद म्हणतो तसं. हं. असं. म्हणजे कोणाला बोलला, राजाला बोलला. काय बोलला, राजाला बोल. गोड गोड वाणी बोलला असं. गोड मधुर भाषेत आणि हा नुसतंच असं. गोड नाही पण त्यातला प्रत्येक शब्द किंवा अक्षर सुद्धा अतिशय अक्षर गोड सुद्धा असं. गोड असं. हा म्हणजे त्याचा संदेशही गोड आहे आणि ध्वनी पण गोड आहे असं. गोड. या दृष्टीने. ओके, लक्ष्मीताई वाचा तुम्ही पुढचा. हो सर. मनोरथो महानेश भगीरथ महारथ एवं भवतु भद्रं ते इक्ष्वा कुकुलवर्धनः. हे महारथ भगीरथ, एष मनोरथ महान्, इक्ष्वाकु कुलवर्धन एवं भवतु ते भद्रं. आता त्याचं हे हा लावा, अर्थ लावा सांगतो मग. हे महारथ भगीरथांना म्हणजे संबोधन करून सांगतात. बरोबर. एष मनोरथ महान इक्ष्वाकू, म्हणजे हे इक्ष्वाकू जे हे होते संत ना, साधू. एक बोल. नाही 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 ते नाही कुलवर्धन नाही. विनंती आता केली होती. आता आता असं इथं एष मनोरथ महान म्हणजे तुझं हा मनोरथ म्हणजे मनातला विचार खूप इच्छा. मोठा आहे. हा बरोबर, खूप महान आहे, मोठा आहे. मग पुढचं वाक्य एवम हा असे हा असं हा असं असं म्हणजे असं इक्ष्वाकू वंश हा कुलवर्धन भवतु. म्हणजे त्या इक्ष्वाकूचं कुलवर्धन वाढणार. म्हणजे त्याचं वर्धन होवो असं. हो म्हणे. हा इक्ष्वाकुलाचं वर्धन होवो. आणि ते ओके. भद्रम, ते म्हणजे काय, तव ते तुझं कल्याण होईल. तुझं तुझं कल्याण हो. हा तुझं कल्याण हो. भद्र म्हणजे कल्याण ना. हा भद्रम म्हणजे भद्र भद्र कल्याण. म्हणजे म्हणजे काय? हा कल्याण हो. हा भद्रकाली म्हणजे हा ओके. नुसती काली असते ती वेगळी. भद्रकाली म्हणजे कल्याण करणारी काली. म्हणजे काली असते ती कल्याण उग्र करणारे. देवता. उग्र देवता आहे, पण भद्रकाली हम्म हे सौम्य देवता आहे. कारण का, ती कल्याण करणारी आहे. ती कोणाला शत्रूला मारणारी ती काली वेगळी आणि भद्रकाली म्हणजे कल्याण करणारी काली वेगळी, म्हणून तिला भद्रकाली म्हणतात. हम्म. ठीक आहे. हे पुढचं कोण वाचेल? सर एक प्रश्न विचारू हा मागच्या श्लोकाबद्दल. हा बोला ना. दाखवता येईल का जरा, म्हणजे मग मी सांगतो मला काय म्हणायचं होतं. तर हा इथे जसं आपण म्हणलं ना, हे महारथ भगीरथ, हा तर इक्ष्वाकू आणि
कुलवर्धन हे दोन्ही शब्द हे संबोधनामधलेच असतील का? म्हणजे ते हे सम- महार इक्ष्वाकु कुलवर्धन भगीरथ एष मनोरथ महान एवं भवतु असं काही असेल का? हा, असं पण असू. देश कारण की मनोरथ. भगीरथ राजा इक्ष्वाकू कुळामध्ये जन्माला होता ना. हा, म्हणजे हे महारथा भगीरथा एष मनोरथ महान, हे एक वाक्य झालं. हा नंतर आणि हे इश- हे इक्ष्वाकू कुलवर्धना, म्हणजे इक्ष्वाकू कुलाचं वर्धन करणाऱ्या एवं हा भवतु, असेच होवो. एवं भवतु म्हणजे असेच हो, असेच म्हणजे हा तुझं कुलाचं वर्धन हो. पण ते बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते की इक्ष्वाकू कुलवर्धन हे संबोधन आहे आणि हा एकच वाक्य, म्हणजे इथे ऍक्च्युली स्पेस नको होतं. हा आणि मी म्हणत होतो की हा इक्ष्वाकू कुलवर्धन हा जो शब्द आहे ना, तो महारथच्या नंतर यायला पाहिजे अन्वयामध्ये, असं म्हणत होतो मी. नाही म्हणजे हे महारथ इक्ष्वाकू कुलवर्धन भगीरथ एष मनोरथ महान एवं भवतु, तुझं कल्याण हो ते भद्रम. तसंही होऊ शकतात. मी जसं म्हटलं तसंही होऊ शकतं की हे हा महारथा, हे भगीरथा, हा, हे महारथी भगीरथा, तुझं मनोरथ खूप महान, तर हे हा इक्ष्वाकू कुलवर्धना असेच हो, असं दोन वाक्य. असेच हो एवं भवतु असेच हो, बरोबर आहे. असं असं राईट. आणि तर असं त्यातला जो दोन हे आहे दोन तो वाक्यात पण होऊ शकतं. अध्यारोत आहे. एक एक थोड्या वेळ मी करतो. हा, तर असं म्हणजे दोन वेगवेगळी वाक्य समजली, दोन वेगवेगळी संबोधन घेतलं, ते जास्त योग्य वाटतं मला. बर, चालेल, ठीक आहे. आणि इक्ष्वाकू कुलवर्धन पाहिजे बरं का सर मध्ये, कारण की श्लोकामध्ये कुलवर्धन झालेलं आहे. म्हणजे श्लोकात चूक आहे की खाली चूक आहे? नाही, आता श्लोक मला माहिती नाही, माझ्यासमोर फक्त तुमचीच लाईन आहे. पुस्तकामध्ये त्याला विसर्ग आहे आणि हा? इथे नाहीये. विसर्ग आहे. पुस्तकात आहे पण इथे नाहीये. पुस्तकात आहे. नाही, अन्वयमध्ये आहे. हो. अन्वयमध्ये नाही असं. नाही, अन्वयाचं जाऊ द्या, पुस्तकात काय हा. आहे, श्लोकामध्ये आहे का? विसर्ग आहे. हो, आहे आहे. नाही. पण मग विसर्ग असेल ना, तर मग ते संबोधन नाही. हा, मग ते संबोधन होणार नाही, मग माझं चुकतं मग. पण मग तुम्ही त्याचं हे जे सांगितलंय ना ते अष्टमी म्हणजे हे संबोधनाची प्रथमा असं म्हटलंय ना खाली. नाही, पण तिथे लक्ष्मीताई हे येणार नाही ना, विसर्ग येणार नाही संबोधनात, हा. हा. असं होतंय, त्यामुळे माझं चुकतंय मग. हम्म. नाही नाही, पण ऐका की मग त्याच्यामध्ये मग तो अर्थ नाही, ते संबोधनच पाहिजे आणि विसर्ग चुकलेला आहे असं वाटतं. अच्छा, म्हणजे मूळ श्लोकच बदलायला लागेल का? हा, अच्छा, बर बर. पण तिथे प्रथमा लागायलाच नको. ते आता माहिती नाही, मूळ श्लोक कोणी लिहिलाय त्यालाच माहिती. नाही नाही, तसं नव्हे, पण व्याकरणाच्या दृष्टीने तो हा प्रथमा होत नाही, कारण मग इक्ष्वाकू कुलवर्धन हा कर्ता कसा होईल, समजतं ना? हो, बरोबर आहे, प्रथमातला करता नाही होणार. करता नाही होणार. हा, कर्त्याचं विशेषण होऊ शकतं का? नाही, करता असेल तर विसर्ग लागेल प्रथमे, पण इथं तो आता करता नाहीये ना, म्हणून त्याला विसर्ग लागायलाच नाही, असं संबोधन आहे. जसं जसं म्हणजे तो असेच हो, ते करणारा तो थोडीच आहे, तो तर ब्रह्मदेव आशीर्वाद देतोय त्याला, त्यामुळे इथं तो करता नाहीये, त्यामुळे विसर्ग नको. आशीर्वाद द्यायची क्रिया ब्रह्मदेव करतोय. हा, हा. त्यामुळे कर्ता ब्रह्मदेव आहे आणि असेच हो म्हणजे इथं तो करता नाही आहे एवढं निश्चित आहे, त्यामुळे इथं प्रथमेत तो जाणारच नाही काही केला. म्हणून सर, ते म्हणजे आज्ञार्थी जी वाक्य असतात किंवा आपण ज्याला आशीर्वादात्मक वाक्य असतात, त्याच्यामध्ये कर्ता नसतो का, असं काढता येईल का आपल्याला निष्कर्ष? हो हो, असा तो बर पुस्तकम पठ, पुस्तक वाच. आता इथं पुस्तक वाच आज्ञार्थीमध्ये वाक्य
आहे तू पुस्तक वाच म्हणजे तू कर्ता पुस्तक हा तिथं त्वम आहे. महत्व हा त्वम हे आहे अध्याय आहे ते, पण तिथं करता तू आहे. आणि पुस्तकम पठ, पुस्तक हे कर्म, पुस्तकम हम्म. पठ या अर्थाने. पण हा तुझं कल्याण होवो मध्ये हा तर करता याचे कोणीच नाहीये. त्याच्यात करता कोणीच नसतं. हम्म. हा हा शुभ हा शुभ शुभम भवतु म्हणजे शुभ हो. आता इथं काय करताय? काहीच नाही. नाही ना, हा. हा. कोणीच नाही. आणि आणि इव्हन शुभम भव शुभ हो, काय हो शुभ हो, कोण हो असं नाही आहे. हा. हो, कोण कोणचं उत्तर नाही कोण- मिळणार आपल्याला. कोणचं उत्तर मिळणार असतं. त्यामुळे काय हे काय हो शुभ हो. हम्म. आणि जसं इथे म्हटलं ते भद्रम भवतु, ते भद्रम म्हणजे तुझं कल्याण हो हो असं. हम्म. अच्छा, भवतु हे अध्यारूत क्रियापद आहे. भवतु हे अध्याय होत आहे. आलं लक्षात सर. ओके ओके. ठीक आहे, वाचा इसाद तुम्हीच वाचा. अरे बापरे. इयम हैमवती ज्येष्ठा गंगा हिमवतः सुता ताम वै धारयितुं राजन शिवो देव प्रसाद्यताम. त्यातल्या काही काही गोष्टी, हे राजन हेमवती हैम हैमवती. हैमवती. बर. हम्म. हम्म. इयम गंगा हिमवतः ज्येष्ठा सुता अस्ति. हा, हम्म. म्हणजे हिमवतः म्हणजे हिमालय पर्वत, त्याची ज्येष्ठ कन्या आहे. आता इयम का बरं म्हटलंय? हा. ही हे हैमवती ही हे गंगा, नाही कळलं, ही गंगा हिमालयाची ज्येष्ठ कन्या आहे. हिमवत हिमवत हैमवती हिमवता. हा विशेषण आहे ना, हिमासारखी म्हणजे हैमवती म्हणजे काय की हैमवती ज्याला आपण बर्फिली म्हणतो. हा, हिमवती म्हणजे बर्फिली बर्फिली. हा. हा. विशेषण तर आहे. हा, अशी बर्फिली गंगा, बर्फिली ही गंगा किंवा ही बर्फिली गंगा हिमवानाची ज्येष्ठ पुत्री आहे. अच्छा अच्छा ओके. मोठी हा मुलगी आहे. बर. हे विशेषण आहे. ताम धारयितुम म्हणजे तिला धारण करण्यासाठी, म्हणजे तिला मिळवण्यासाठी नाही थोडक्यात. धारण मिळवण्यासाठी नाही, धारण करण्यासाठी. धारण गंगा हा, पण म्हणजे शिवानी माझ्या मते शिव हे जे आपले देव आहेत, ते शंकर त्यांना म्हणजे काय म्हणतात, त्याचं त्यांना खुश नाही, खुश काय म्हणतो प्रसन्न आपण नाही त्याला? ग, प्रसन्न. प्रसन्न करायला. धारण नाही ग, धारण करणं म्हणजे कसं की मी तुम्हाला गोष्ट सांगितली ना की हा त्या गंगेचा ओघ एवढा होता की तो धारण करायला बाकी कोणी समर्थ नाही. हम्म. हा, तर तिला धारण करण्यासाठी शिवदेव देवाला हा बरोबर. हा प्रसाद्यता म्हणजे प्रसन्न प्रसन्न करा होऊन, करायला प्रसन्न पाहिजे म्हणजे होत का? हो हो हा हो प्रसन्न होत का? विधिलिंग लिविंग नाहीये. ताम ताम तिला धारण करण्यासाठी भगवान महादेव प्रसन्न होत. प्रसन्न करण्यासाठी टू तेच अपीज. मी विचार करतोय. प्रसाद्यता माझ्या तर विद्यार्थच वाटतंय, पल्लवीताई म्हणतात त्याप्रमाणे. विधिलिंग पुस्तकात अर्थ दिलाय प्रसन्न करा. प्रसन्न करण्यासाठी. हा. करा. हो, करा. हा बर 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 ओके. म्हणजे कोणाला तरी विनंती करतात की आज्ञार्थ असं वाटतं ना. नाही पण मग करा म्हणतात. अध्यार्थ विद्यार्थ म्हणजे ही अशी काहीतरी विनंती करतात की तुम्ही शिवाकडे जा आणि त्यालाच प्रसन्न करून घ्या, म्हणजे ते त्यांच्या जटेमध्ये गंगेला धारण करतील. आत्मनेपदी धातूच हा. प्रसिद्ध हा धातू आहे ना सर, खरं प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न करणे.
ठीक आहे, आपण बघू शकतो हे व्याकरण काय आहे, पण म्हणजे अर्थ कळतोय सांगता की प्रसन्न करा. नाही सर, तुम्ही त्या दुसऱ्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलंय आत्मनेपदी आहे लोट विधिलिंग प्रसाद्यताम. बरोबर तसंच असेल ते, म्हणजे प्रसन्न होवो असं, शिवदेव प्रसन्न होवो असं पाहिजे ते. म्हणजे विधिलिंग बरोबर आहे, प्रसन्न प्रसन्न होवो असं पाहिजे. आज्ञा नाहीये, आज्ञा तर नक्कीच आज्ञा नाहीये. नाही. आणि हो. म्हणजे प्रसन्न करा हे पुस्तकात जे दिलंय ना ते चुकीचं आहे. हा, तिला धारण करण्यासाठी महादेव प्रसन्न होवो. प्रसन्न होवो असं. मग पण ते भगीरथाला मग प्रसन्न केले जावे वगैरे. राजांना हे केलं काय म्हणतात, नाही, प्रसन्न विनंती केली केले की जावे असं नाही, प्रसन्न हो तसंच. प्रसन्न केले जावे तसं काही नाही. केले म्हणजे काय असं, ते मराठीत असतं ते करा असं आहे. करा काही नाही, प्रसन्न ते आपण हा. विधिलिंग मध्ये ते आज्ञा प्रार्थना नाही असं सगळं येतं ना. नाही, पण हे विधिलिंग म्हणजे जनरली हो असं जास्त करून असतं. हा, हो. हा. हा, तर प्रसन्न हो असं, शिवदेव प्रसन्न हो असं. हा, हा. इथं इथं जे मी आता बघत होतो ना, इथे तर ते नियुज्यता म्हणजे नियुक्ती होवो किंवा नियुक्त होवोत, कारण बाकी कोणी समर्थ नाही त्यांना तिला धारण करा. पण इथे तुम्ही नि अधिक युज का केलं? प्रसाद्यता नाही ना. नाही, तेच सांगतो. तो दुसरा पाठभेद आहे, तो नियुज्यताम आणि प्रसाद्यताम दोन्हीचा अर्थ म्हणजे शेवटी हेतू एकच आहे. नियुज्य अच्छा. करणे म्हणजे नियुक्ती करणे. नियुक्ती करणे म्हणजे अपॉइंट करणे. कारण याला कोण, जसं याला बाकी कोणी समर्थ नाहीये गंगेचा ओघ धारण करायला. ओघाचा तो कोर्स आहे, तो मला धारण वाटतं ते करायला. प्र अधिक युज्य पाहिजे होतं का? नाही नाही, प्रयुज्य पण चालेल, नियुज्य पण चालेल. इथं प्रसाद्यता माहिती, प्रसाद्यता नसू दे, म्हणजे प्रसन्न होत वगैरे पण ठीक आहे. हा, हा. पण पण मुख्यतः म्हणजे होत असा अर्थ आहे, करा नाही. करा असं कारण नाही. हो, हो. कारण सरळ म्हणायला असं की म्हणजे काम धारयित, त्याला जर असं म्हणायचं असतं, काम धारयितून शिवदेवाला मग शिवम देवम असं म्हटलं असतं. म्हणजे मग ते शिवदेव आहे कर्म म्हणजे द्वितीयात गेले असते. शिवदेवाला प्रसन्न करा असं नाही म्हटलं ते, शिवदेव प्रसन्न होवो. तिला धारण करण्यासाठी शिवदेव प्रसन्न. हा, असं आहे तो. त्यामुळे प्रसन्न करा म्हणजे काय, अजून ते भगीरथाने केलंय त्यांना त्यांची तपश्चर्या करून प्रसन्न. पण ब्रह्मदेव आशीर्वाद म्हणजे आशीर्वाद देतो दिले किंवा की हो. त्याला तो सुचवतो की तू त्याला प्रसन्न करून घे असं. हा, करून घे. हो. हा. तर शिव आणि शिव देव ही प्रथम आहे ना विभक्ती. म्हणजे म्हणूनच या वाक्यामध्ये शिव देव हा कर्ता झाला. बरोबर, म्हणूनच तो प्रथम येत आला आणि म्हणून तो प्रसाद्यता म्हणजे प्रसन्न हो असं. अच्छा, म्हणजे होण्याची क्रिया शिव करेल म्हणून तो प्रथम येत आहे, प्रसन्न होण्याची. हो. ते कसं आहे, हे आत्मनेपदी काय आहे, कारण जो प्रसन्न होतो तर तो जो आनंद दुसऱ्याला होत नाही, तो आनंद शिवालाच त्याला होतो. होणार. हो, म्हणून ते आत्मनेपदी प्रथम पुरुष एकवचनी येते प्रसाद्यता. बरोबर. हे नक्की लक्षात आलं, आत्मनेपदी आहे आणि प्रथम पुरुषी एकवचनी आहे. आणि ते म्हणजे शिव बहुतक आणि मग त्याचा आणि तो कोण म्हणजे त्याचा करता कोण, शिव हा देवा. बरोबर. ओके, शिवदेव मग ते असं. असं लोट लकार होईल असं वाटतं मग. म्हणजे जरी तर आपण आज्ञार्थ म्हणलं तरी ती विनंती पण असते ना सर, तुम्ही शिकवलं होतं. ते होऊ शकेल, ते मला व्याकरण बघावं लागेल, ती प्रसाद्यता म्हणजे कसलं नक्की रूप आहे. पण इथं कर्ता शिव आणि देव हा कर्ता आहे, प्रसाद्यता हा एकतर म्हणजे विधिलिंग किंवा विधिलिंग किंवा आज्ञार्थ
असंच हा काहीतरी तिन्ही असतं. पैकी एक. हा मी तेच म्हणत होतो, कारण तिन्हीपैकी की एक तुम्ही असतं. हा. ते शिकवलं होतं असं एक वाक्य मला आठवत ते आहे, ते विनंती, पण आज्ञा, असं काहीतरी. हो ना, ते एकच आहेत ना ते दोन. हो, ठीक आहे, पुढचं वाचूया आलं आपण. लक्षात. हा. हा. कोण वाचेल? वाचा. दुसऱ्या शुभा कोणतरी आहेत ना, गंगेचे प्रणाली पतन. प्रणाली प्रणाली ताई प्रणाली अश्विनी वाच. ताई. वाचते. गंगायाः पतनं वीर पृथिवी न सहिष्यते तस्याधारयितारं च नान्यं पश्यामि शूलिनः. गंगयाः पतनं पृथ्वी न सहिष्यते. हे वीर तस्याधारयितारं शूलिनः अन्यं न पश्यामि. म्हणजे गंगा जेव्हा अवतरणार तेव्हा ते पृथ्वी सहन करू शकणार नाही. त्यासाठी हे वीरा तिला धारण करण्यासाठी शंकराशिवाय अन्य कोणीही मला दिसत नाही. हा, शूलिन, शूलिन हा मूळ शब्द आणि त्याची पंचमी शंकरापेक्षा किंवा शिवाय शंकराशिवाय आणि असं. मग अन्य इथे ना अन्य शूलीनं शंकराची षष्टी दिली आणि त्याच्यामुळे माझा लिहिताना हे झालं, शंकराच्या लिहिलंय आणि शंकरापेक्षा गोंधळ कुठे झालेला. पण मी कुठे आता इथे कुठे लिहिलंय षष्टी? शब्दार्थात ना शंकराच्या दिलंय, शूलिनः शंकराच्या. नाही, शब्दार्थात दिलंय पण ते नकोय. पंचमी पाहिजे, शंकरापेक्षा असं. आणि पेक्षा, अन्य, हा, आणि अन्याला पंचमीची अपेक्षा असते असं. हा. आणि हे वीर आहे ते संबोधनच आहे. हो, ते हे वीर का हे वीर शंकराचं विशेषण आहे? नाही नाही नाही. नाही. शंकर वीराला हे बघ, आता तुम्ही ना हे म्हणजे थोडस गमतीने भगीरथाला बघतो. म्हणताय ना. ऐका, नाही ऐका, नेहमी. तुम्ही नेहमी ना अर्थ लावताना त्याचं विभक्ती काय हा विचार करायचा. आता वीर ते विसर्ग आहे का? नाही. नाहीये. मग विसर्ग नाहीये, मग असा वीर हा शब्द संबोधन. विभक्ती संबोधनच बरोबर. असतो, बाकी कुठला असूच शकत नाही. संबोधनच. हा, हे अशी शंका यायचं कारणच नाही. विसर्ग आला की ती प्रथमाच असली पाहिजे. ऐकायला नाही आलं. हा, नाही, मी काय सांगतोय कळलं. की तुम्हाला आता विभक्ती अंदाजाने कशी ओळखायची. जरी तुम्हाला पाठ नसेल एखादा शब्द, तरी विभक्ती ओळखण्याच्या ट्रिक्स तुम्हाला माहिती पाहिजे. तसं आता राम म्हणजे संबोधनामध्ये कधी विसर्ग नसतो. हे एक लक्षात ठेवा. आणि प्रथमेत नेहमी म्हणजे पुल्लिंगीचं म्हणतो मी, विसर्ग असतोच. हा, तर आणि त्यामुळे लगेच प्रथमा करता विसर्ग नाही म्हणजे संबोधन, मग लगेच ते म्हणजे त्याचं म्हणजे ज्याला आपण विश्लेषण किंवा पृथक्करण म्हणतो ना, फटफट डोक्यात आलं पाहिजे. असं वीर हे संबोधनच आहे असं. आता कधी काय होत आहे ना, कुठे विसर्ग दिसतो, कुठे नसतो, कुठे नसताना घालतात, मग त्याच्यामुळे वाटतं का इथे विसरले की काय. नाही, मग तेच हा नियम लावायचा की तिथे नक्की काय विसर्ग नाही म्हणजे ते संबोधन असण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि जर कधी असं शकतो की चूक असू शकते, विसर्ग लिहिला नाहीये वीराहा. तर वीरा आता तुम्ही एक लक्षात घ्या, इथे वीरा जरी म्हटलं असतं तरी वीरा म्हणजे मग तो कर्ता झाला पाहिजे. मग कर्ता झाला पाहिजे तर त्याचे क्रियापद काय? कर्त्याचं क्रियापद काय मग? नाही का, मग ते जुळतच नाही ना तसं. त्यामुळे हे लॉजिक ना असं तुम्ही डोकं लावायला तर शिका. म्हणजे आणि असं लावलात ना तुम्ही, तर अक्षरशः तुम्ही श्लोकात काय चूक आहे हे पण शोधू शकता. कारण का सगळ्या वेगळ्या विभक्तीचा आहे. म्हणजे आणि त्यात फार काही कठीण आहे. जसं आपण मराठीमध्ये कोणी अशुद्ध बोलला तर आपण लगेच तो शब्द पकडतो ना, अरे तो अशुद्ध बोल, असं नको म्हणायला पाहिजे, नाही का असं. तर तसंच हे संस्कृत आहे ना. आता कोविडमध्ये तुम्हाला ते डोकं चालवायला लागला म्हणजे तुम्ही हळू शकला पाहिजेत की काय चुकतं इथं, नाही का. आता शूलिना म्हणजे शंकराच्या शिवाय, ही शंकराच्या शिवाय हे चुकीचं आहे म्हणलं, नाही का.
च्या कशाला संबंधकारक आहे का? त्या- नाही. नाही. षष्ठी कधी लागते? संबंधकारक असेल तेव्हा षष्ठी लागते. समज. संबंध बरोबर. कुठे आहे त्याचा? नाही का? नाही. षष्ठी संबंध नसेल तर षष्ठी कधीच लागणार. म्हणजे कोणीतरी लिहिली जरी असेल षष्ठी तरी ते आपण छाती टोकपणे सांगू शकतो का हे काही चुकीचं नाही का? आणि आता ह्याच्यामध्ये असं पटकन वाटेल शुली नहा म्हणजे नहा हे आलंय म्हणजे हा करताय का काय, पण नाही, कारण पश्यामी आलंय म्हणजे अहम असं आलंय. त्यामुळे तो शुलीन शब्द वेगळा. हा, शुलीन अगदी बरोबर. असं पटकन वाटू शकतं. आणि पंचमी कशाला म्हणाला? शुलीन शब्द आहे नकार. शूलिन नकारार्थी शशीन सारखं शूलिनचा शब्द. हा शशीन झालेला आहे आपला शब्द बघा परिचय. हो बरोबर. शशीन सारखा शूलिन. शूलिन म्हणजे काय? ज्याच्या हातात शूल आहे तो शूलिन. त्रिशूळ आहे ना शंकराच्या हातात. आणि ते सहिष्यते पण आत्मनेपदी लिहिलं तरी चालणार आहे तिथे, नाही का? आत्मनेपदी आहे ना ते. हो पृथ्वी सहिष्यते. न सहिष्यते. हो ते तसं सोपंच आहे, कारण सहन करणं हा धातूच नाही, हा धातू आत्मनेपदीच आहे. म्हणजे त्यात कारण कसं असं जो सहन करतो त्याचं दुःख त्यालाच भोगावं लागतं. त्यामुळे ते आत्मनेपदीच रूप आहे ते म्हणजे परस्परपदी नाहीच आहे. नाहीच नाही, आपण तिथे टेबलमध्ये लिहू शकतो आत्मनेपदी प्रथम. हो. आता ही पंचमीची कशाला सांगितलं? पंचमी येते ती शूलिन पंचमीची अपेक्षा अन्य शूलिन अन्य अन्य या शब्दाला पंचमीची अपेक्षा असते. पंचमीची अपेक्षा. ठीक आहे. पेक्षा दुसरा कोणी नाही असं. अन्य न पश्यामी, मी कोणालाही बघत नाही किंवा माझ्या पाहण्यात कोणी नाही असं. चालेल सर. एक शेवटचा शूलिन म्हणजे शंकर का? हो, मी सांगितलं ना ज्याच्या हातात सगळ्या देवतांमध्ये त्रिशूल फक्त शंकराच्याच हातात. त्रिशूल मधला तो शूल शब्द आहे. शूल म्हणजे शूल म्हणजे त्रिशूल म्हणजे ते 3 टोक. शूल म्हणजे असं टोकदार काहीतरी जे शस्त्र असतं त्याला शूल म्हणतात. भाल्याला पण शूल म्हणतात. आपल्याला जेव्हा अशी ठणकणारी वेदना होते डोक्यात तेव्हा नाही का आपण म्हणत की मस्तक शूळ उठला. बरोबर. शूलपाणी म्हणजे पण शंकर का सर? शूलपाणी म्हणजे शंकर. हो बरोबर. शूलपाणी म्हणजे शूलिन म्हणजे ज्याच्या हातात शूळ आहे असा. बर. आणि सर हा जो धारयितारम जो शब्द आहे ना तो अवधातारम मधला तसा तो धारयितारम बनलाय का? हो आपण बरोबर. म्हणजे धारण करणारा असं. करणारा या अर्थी म्हणत होतो. म्हणजे जसं आपण गणपतीला म्हणतो अवधातारम कृदंत म्हणतात ना. तर ते दातारम हे सगळे म्हणजे धातूपासनं कृदंत झालेले शब्द. धारण करणारा असं. आता एकच राहिला, घेऊन टाकायचं. पटकन वाच. तमेव मुक्तौ वा राजानं गंगां च भाष्य लोककृत जगाम त्रिदिवं दैवैः सर्वैः सह अश्विनी मी तुला सांगितलंय ना, विसर्ग श्लोकामध्ये विसर्ग देवैही असं नाही वाचायचं. जगाम त्रिदिवं देवैः सर्वैः सह मरुद्गणैः असं म्हणायचं. जगाम त्रिदिवं दैवे सर्वे सह हे बघ, मी तुम्हाला तोही मी नेहमी सांगतो नेहमी, विसर्गानंतर जर स आला तर तो विसर्ग डबल स होतो. जगाम त्रिदिवं देवैः सर्वैः सह म्हणजे डबल स येतो. देवैः सर्वैः सह.
हा असं. हा दैवै सर्वैस्सह मरुद्गणे आता गणे आता तुम्ही आता तुम्ही लक्ष शेवटी आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही आता कोविड होणार आहात, ते तुमचे उच्चार तर अगदी गोल्ड स्टँडर्ड असले पाहिजे. म्हणजे लोक तुमच्यावरनं बघतील की हा कोविड आहे, त्यामुळे तुमचे उच्चार चुकलं तुम्हाला आता क्षमा नाहीये असं. हं? हो, हो. हा. ते शेवटचा जो विसर्ग आहे तो म्हणायचा का? मरुद्गणे शेवटचा म्हणायचा, शेवटचा म्हणायचा. जगाम त्रिदिवम देवै सर्वै सहमरुद्गणै असं. हा हा गणैही असं. हा हा हा. हा. अन्वय वाच. हं. लोककृतं तं राजानम् एवम् उक्त्वा गंगां च आभाष्य सर्वैः देवैः मरुद्गणैः सह त्रिदिवं जगाम. आता लोककृत म्हणजे काय? ज्याने ज्याने सगळं त्रैलोक्य निर्माण केलं, म्हणजे सृष्टीचं सृजन केलं, तोच लोककृत. म्हणजे कोण? ब्रह्मदेव. हं. तम राजानम एवम उक्त्वा म्हणजे काय? त्या राजाला असं म्हणून गंगांच आभाष्य, गंगेशी पण बोलून. हं? भाषण म्हणजे हा सर्वैही देवैही मरुद्गणैही. आता तू म्हणशील की इथं मी असं का म्हणतोय, कारण हे पद्य नाही, म्हणून मी आता इथे म्हणताना मी सर्वैही देवैही मरुद्गणैही असं म्हणतो. पण ते पद्यात आलं की हा देवैस सर्वैस असं म्हणतो. तर इथं गद्य म्हणून मी सर्वैही देवैही मरुद्गणैस, म्हणजे सगळे देव आणि मरुद्गणांसह त्रिदिवम जगाम. जगाम म्हणजे गेला. त्रिदिवम म्हणजे स्वर्ग का? त्रिदिवम म्हणजे त्रिदिवम स्वर्ग स्वर्गाला गेला असं. हा म्हणजे गद्यात असताना म्हणजे आता रामोराज म्हणी सदा असं म्हणतो ना आपण. हा, हो. रामोराज सदा बरोबर. ते कोणी जर म्हणीही एवढं म्हणेल तर ते चुकीचं आहे. राम राज म्हणीही सदा नाही म्हणायचं, तर म्हणीच सदा. हा हा म्हणीच म्हणजे तो सदा डबल. हा पण म्हणीच ते असं. हा म्हणीच डबल हा असं डबल स येतं. हा हा. पहिल्या शब्दाला जोडून म्हणायचं स. विसर्गासमोर स आला की डबल स, विसर्गासमोर क आला की त्या विसर्गाचा अर्धा ख, विसर्गासमोर आला की त्याचा अर्धा फ हा असा. तर इथे त्रिदिव हा जो शब्द आहे ना, तर तो कसा आलाय? म्हणजे त्रि म्हणजे 3 एवढं लक्षात येते, पण मग दिवला काही असा अर्थ आहे का? म्हणजे त्रिलोक आपल्याला माहितीये, पण म्हणजे इहलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक असे जसे 3 लोक, तसं कसं हे आहे त्रिदिवम नाही, त्रिदिवम म्हणजे काय? तर म्हणजे भुवा स्वाहा, स्वर्गलोक हा तिसरा लोक आहे. गोड पृथ्वीपासून केला तो, म्हणून तो त्रिदिव. ओ बर आलं लक्षात. सर, प्रत्येक शब्दाला काही ना काहीतरी अर्थ आहेच हे लक्षात येत आहे. कुठेही निरर्थक गोष्टी नाहीयेत, कळतंय. आणि ते सगळ्यांचा अर्थ सरांना बरोबर माहिती आहे. आता त्यामुळे ते आपल्या ज्ञानाबरोबर उद्या पाठ 7वा घेऊया. वसंत सेना गमन निवेदनम. हो, उद्या वसंत सेना करूया आपण. बाकीच्यांना मिळेल जरा बघून या. भाष्य म्हणजे काय? सर, वसंत सेनाची जरा बॅकग्राऊंड सांगाल का? कारण की माझ्यासारख्या माणसाला तर काही माहिती नाहीये. अरे आपल्याच्यावर टाकलाय, आपल्याच्यावर टाकलाय. वसंत सेना एक तुम्ही काम करा, नाही एवढे तुम्ही वाचायची गरज नाही. मृच्छकटिक म्हणून तुम्ही इंटरनेटवर सर्च करा, त्याची थोडक्यात माहिती मिळेल. ते एक नाटक आहे, त्याची शॉर्ट स्टोरी मिळेल तुम्हाला. चालेल. हा, शॉर्ट स्टोरी तरी निदान वाचून येतो, म्हणजे काहीतरी कॉन्टेक्स्ट लक्षात येईल. बरोबर. दिलीपने आपल्या ग्रुपवर टाकली आहे. वसंत सेना नावाची एक त्यात गणिका असते, वेश्या. हा, आणि चारुदत्त असा म्हणजे भणांग पुरुष असा, म्हणजे गरीब म्हणजे. हा, पण ती त्याच्यावर आसक्त होते, अनुरक्त होते, अशी ती कथा. आलं लक्षात. ओके.
ठीक आहे. हो चालेल सर, मी ते शॉर्ट स्टोरी वाचून येतो. वसंत सेनापतीचे